हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? भरपूर जण या व्हिडिओची वाट बघत होते की सर आता उन्हाळ्यानंतर आम्हाला क्लास जॉईन करायचा होता, नेमकी बॅच कधी चालू होती. तर त्या बॅचची सगळी माहिती, डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेल, A to Z सगळी. भरपूर जणांनी ऑफिशियल नंबरवरती कॉल केला असेल की सर नवीन बॅच चालू होती तर आम्हाला जरा माहिती सांगा. तर तुम्हाला सगळ्यांनी हेच उत्तर दिलं असेल की हा व्हिडिओ पूर्ण बघा. त्या व्हिडिओमध्ये खरंच सगळे डाऊट्स क्लिअर होऊन जातील. भरपूर पालक लोक आहेत तो पण हा व्हिडिओ बघत असणार आहे, काही पेरेंट्स सोबत स्टुडंट पण असतील तर त्यांनी सोबत बघितलं तरी चालेल. आणि जर सर आम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघून पण आम्हाला काही डाऊट राहिले तर ते डाऊट फक्त साईडला कुठेतरी नोट करून ठेवा, लिहून ठेवा आणि नंतर परत एकदा कॉल करा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, पण शक्यतो डाऊट राहणार नाही कारण आम्ही सगळे एरियाज याच्यामध्ये कव्हर केलेले. फक्त हळूहळू पुढे गेल्यानंतर मी सांगतो. आता बरेच पालक लोक हा व्हिडिओ बघत असतील तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की स्पीड ना 1.5 ची ठेवा व्हिडिओची. व्हिडिओ थोडासा फास्ट बघा, स्किप नका करू काही व्हिडिओमधलं, फक्त स्पीड जोरात करा. जर तुम्हाला सेटिंग माहीत नसेल तर मुलीला विचारून घ्या. 1.5 च्या स्पीडने बघा म्हणजे व्हिडिओ लवकर होईल, तुमचा थोडासा टाइम वाचून जाईल. त्यानंतर काही जण हा व्हिडिओ थोडासा लेट बघत असतील. ठीक आहे, म्हणजे आता सध्या मे मध्ये आपण मे बी काही जण 10 मेला बघतील. आम्ही हा व्हिडिओ 5 मेला शूट करतोय. 10 मे, 15 मे, 20 मे, 25 मे किंवा मे एंडला बघतील किंवा जूनला पण बघत असतील. तशी बॅच जूनला चालू होती आपली, 2 जून. एक जवळपास महिनाभर अगोदर आम्ही व्हिडिओ बनवतोय जेणेकरून मुलं प्रिपेअर्ड राहतात, ज्यांना इथे यायचे, घरून करायचे, पैशांची ऍडजस्टमेंट करायची, तर सगळ्यांसाठी. ठीक आहे, तर आता जूनमध्ये काही जण व्हिडिओ बघत असतील तरी काही प्रॉब्लेम नाही. जून एंडला जरी बघत असतील तरी प्रॉब्लेम नाही. मी म्हणतो जुलैला जरी बघत असेल तुम्ही 10-15 जुलैला तरी काही इश्यू नाही. मग सर आमचं लेट ॲडमिशन असेल तर आमचे लेक्चर्स वगैरे सगळं सांगितलेलं आहे पुढे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, काहीच काळजी करू नका. ठीक आहे, सो सगळ्यात महत्त्वाचं सर पहिले ऑनलाईन बॅच लावली पाहिजे की नाही. आमच्या डोक्यात ऑफलाईनच होतं, तर ऑनलाईन बेटर राहील का? मी हे सगळ्याच व्हिडिओमध्ये सांगतो ऑनलाईन बेटरच आहे कारण रिझल्ट खूप जास्त ऑनलाईनचे. रिझल्ट कशामुळे सर मुलं परत रिपीट बघू शकता. गरज पडली तर, प्रत्येकाला गरज पडते का? गरज कोणालाच पडत नाही जर का तुम्ही इमानदारीने रेग्युलर बॅच केली तर, गरज नाही पडत. पण होतं असं की काही लग्नकार्य असतात, काही कॉलेजच्या एक्झाम्स असतात, काही जणांच्या काही अंडर ग्रॅज्युएट असतात, काही हाऊसवाईफ असतात, काही जॉबवाले असतात. त्या सगळ्यांना कुठे ना कुठेतरी ब्रेक पडतो किंवा जॉब वगैरे जरी नसेल तर आजारी पडणं, काही ना काही गडबड होऊन जाते, त्याच्यामुळे ब्रेक पडतो आणि ब्रेक पडल्यावर सगळं मिस होतं. तर ऑफलाईनमध्ये हा प्रॉब्लेम होतो. मग सर इथे जरी तुमचा ब्रेक पडला तुम्ही त्याला परत बघू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. कितीही वेळेस बघू शकता, काहीच इश्यू नाही. त्यामुळे ऑनलाईन बेटरच राहील. रिझल्ट्स त्यामुळे जास्त आलेले आहेत. पण सर रिझल्ट्स नेमके कसे येतात ते व्हिडिओच्या एंडला बघा, तुम्हाला भरपूर रिझल्ट दिसतील. RBI, SBI वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनचे, तर त्याच्यामुळे तुम्हाला ऑनलाईनची मुलं जास्त दिसतील. त्याचं कारण हेच आहे फक्त. ठीक आहे, पण सर मग आम्हाला डाऊट्स वगैरे आला तर, डाऊट्स आला तरी काळजी नका करू. डाऊट्स क्लिअरिंगचा तुमचा पहिले तो ग्रुप असतो. पहिले तर लेक्चरमध्येच इतकं क्लिअर सांगितलेलं असतं की डाऊट येत नाही. कशामुळे? ऑनलाईन आहे ना, तुम्ही परत बघू शकता की जरी काही तुम्हाला वाटलं तर. त्यामुळे आजपर्यंत तरी मुलांना ऑनलाईनमध्ये काही डाऊट्स आलेले नाहीये. जरी आले तर तुमचे ग्रुप्स असतात, त्या ग्रुप्सवर तुम्ही डिस्कस करू शकता. फॅकल्टी असतात ऑनलाईन, त्यांनाही विचारू शकता. स्टुडंट्सही असतात तुमच्यात पण. एवढं सगळं करून तुम्हाला वाटलं जर जास्त डाऊट वाटले, जर तुम्ही संभाजीनगरला असेल तर तुम्ही क्लासला येऊन पण डाऊट विचारू शकता. ऑफलाईन डाऊट क्लिअरिंगला फॅकल्टीज असतात, तुम्ही त्यांना विचारू शकता, आरामात विचारू शकता. पण शक्यतो डाऊट येत नाही. ठीक आहे, सगळ्यात मोठं टेन्शन मुलांना हेच असतं की ऑनलाईन कळेल की नाही, कसं असतं, काय असतं. तर त्याची काळजी नका करू. पण त्याच्याबद्दल मी पुढे सांगतो तुम्हाला, तुम्ही कोणाला विचारू शकता. पण सर सगळ्यात मोठं टेन्शन आहे आम्हाला की आम्ही संभाजीनगरला येऊ का? तर ऑफकोर्स तुम्ही संभाजीनगरला येऊ शकता. पण माझं असं मत आहे की जर समजा तुमच्या घरी या सगळ्या गोष्टी होत असतील, म्हणजे घरी सगळ्या सोयी सुविधा आहेत, काहीच इश्यू नाही आहे, सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर मॅनेज होत आहे, तर मग यायची अशी काही ॲज गरज नाही. पण जर असं असेल की नाही ना सर आम्हाला जमत नाही कारण की ना आमच्या इथे तशी सिच्युएशनच नाही आहे, तसं वातावरणच नाही आहे, आम्हाला ते वातावरण पाहिजे, मग आम्ही कसं करायचं? जर तसं काही वातावरण पाहिजे असेल तर तुम्ही संभाजीनगरला गॅरंटी येऊ शकता. क्लासच्या आजूबाजूला भरपूर मेस, त्यानंतर रूम्स वगैरे सगळं आहे जिथे तुम्ही राहू शकता आणि त्यानंतर तुम्हाला ते वातावरण भेटू शकतं जर काही डाऊट असेल तर. पण सर असं आधीच्या मुलांनी केलेलं आहे का? ऑनलाईनचा 50-60% क्राऊड तर आरामात इथूनच प्रिपरेशन करतो, असा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मे बी घरी असताना शेतातले कामं वगैरे असतात त्यामुळे मुलं घरी थांबत नाही. ठीक आहे, काही मुलं मग पहिले बॅच चालू असताना घरी थांबतात, घरून व्यवस्थित प्रिपेअर करता आणि मग बॅच झाली घरून की मग नंतर इकडे येतात, असं पण जमू शकतं. तर तुमच्या मनावरती काही प्रॉब्लेम नाही आहे. सर पण तुमचं मत काय? बरेच पालक लोक म्हणतात की सर तुम्ही सांगा तुमचा अनुभव काय सांगतो. त्यासाठी बऱ्याच जणांचे फोन येत असतात, तर मग तोही पॉईंट मी इथंच क्लिअर करतो. जर समजा तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम नसेल, कारण संभाजीनगरला राहायचं म्हटलं 5-6 हजार रुपये महिन्याला लागतात, जेवणाचे, मेसचे, लायब्ररीचे वगैरे सगळे पकडून. तर जर का 5-6 हजार रुपये खर्च अफोर्ड करण्यासारखा असेल तर मग तुम्ही तुमच्या मुलीला संभाजीनगरला पाठवा. जर पैशांचा इश्यू असेल तर बॅच होईपर्यंत तरी घरीच राहू द्या, काही गरज नाही आहे. तोपर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात. ठीक आहे, तर दोन्ही ऑप्शन्स ओपन आहे. तर बघा तुम्हाला घरून तसं पॉसिबल आहे का? मे बी काही जणांना पैशांचा इश्यू नसेल पण ते म्हणते असेल की घरून आम्ही पाठवू शकत नाही, त्यांचे काही वेगळे कारण असतील तर तसंही जमतं, काही प्रॉब्लेम नाही, घरूनही करता येतं. भरपूर विद्यार्थ्यांनी केलेले, त्यांचे सिलेक्शन पण झालेले. ठीक आहे सर, पण हे सगळं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेल्या मुलांनाच आहे का? तर ऑनलाईन बॅचेसमध्ये अंडर ग्रॅज्युएट मुलं पण भरपूर असतात, पण हे मुलं सध्या अभ्यास करून घेतात. पण जेव्हा बॅच संपून जाते किंवा जेव्हा त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होतं तेव्हा मात्र ते पेपर द्यायला एलिजिबल आहे. 10 पैकी 9 परीक्षा तरी ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेल्या मुलांसाठीच असतात. अंडर ग्रॅज्युएटसाठी थोडं कमी असतात परीक्षा, पण असतात. दरवर्षी
वर्षी फिक्स असतात का, तर ते व्हॅरी होत राहतात. आता हे सगळं मी तुम्हाला पहिल्या लेक्चरला सांगेल. पण एक मुद्दा असा आहे की अंडर ग्रॅज्युएट असेल तरी तुम्ही बॅच जॉईन करू शकता, ग्रॅज्युएट असेल तरी जॉईन करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेल्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे हे सांगणं. का बऱ्याच जणांना असं वाटतं की सर इथं फक्त बँकिंगचंच होतं का, तर हे बघा हा जो बँकचा सिलेबस आहे हा पूर्ण कम्प्लिटली तुम्हाला MBA CET साठी पण कामात येईल. ठीक आहे. आणि MBA CET सोबत बाकी भरपूर गव्हर्नमेंट एक्झाम्सलाही कामात येतं. आणि जर समजा गव्हर्नमेंटच्या भानगडीत तुम्हाला नसेल पडायचं, तुम्हाला मे बी काही प्रायव्हेट कंपनी जरी जॉईन करायची तर तिकडे ॲप्टिट्यूडच्या एक्झाम्स असतात. कॅम्पस रिक्रुटमेंट बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, L&Tचा असेल, टाटाचं असेल. जर तुमचा तिथे काही एक्झाम असेल ॲप्टिट्यूडची तर त्यासाठी पण हा सिलेबस कामात येतो. म्हणजे सोप्या भाषेमध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही कुठेही गेले, MPSC, UPSC, बँकिंग, कुठलाही पकडा तुम्ही, कॉम्प्युटर एक्झाम्स पकडा, प्रायव्हेट पकडा, तरी तिथे ॲप्टिट्यूडचा पार्ट लागतो जो आपण शिकवतो. त्यामुळे ज्यांचंही ग्रॅज्युएशन झाले त्यांच्यासाठी हा अभ्यास वाया जाणार नाही. काही ना काही प्रमाणात तो कामात येईल. मे बी MPSC UPSC मध्ये याचं वेटेज थोडं कमी राहील, बँकिंगमध्ये थोडं जास्त आहे, पण वाया जाणार नाही. तर ज्याही मुलांना डाऊट असतो, बरेच जण कॉल करून विचारतात सर आम्ही करू की नाही, तर हा कुठला असा काही टेक्निकल कोर्स नाही आहे की तुम्ही एकदा केला आणि तुम्ही जर ती फील्ड कंटिन्यू नाही केली तुमचं वाया जाईल, असं बिलकुल नाही आहे. ठीक आहे. सो त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. बाकी मी तर काही एक्झाम्पल्स म्हणून लिहिलंच होतं की इन्शुरन्स सगळ्या एक्झाम्स कव्हर होतं, बँकिंगच्या कव्हर होता, MBAच्या कव्हर होतात. ठीक आहे. ॲग्रीमध्ये जो प्रीचा पार्ट असतो, प्रीच्या एक्झामचा तो कव्हर होतो. मेनसाठी मात्र तुम्ही कोर्स परचेस करू शकता, त्यासाठी तुम्ही ऑफिशियल नंबरवरती कॉल करा, पण प्रीचा मात्र सगळं कव्हर होऊन जातं. ठीक आहे. त्यानंतर सर MBA साठी, MBAचा पण ऑलमोस्ट सगळा सिलेबस सेम आहे, फक्त व्हिज्युअल रिझनिंग नावाचा एक प्रकार आहे जो थोडासा वेगळा आहे, तर तोही आपण शिकवतो, फक्त तो सेपरेट शिकवला जातो. ठीक आहे. पण MBAचा सिलेबस पण कव्हर होतो, काही काळजी करू नका. तशी आता MBAची एक्झाम पुढच्या वर्षी डायरेक्ट टाइम आहे भरपूर CET साठी. बाकीच्या एक्झाम्स आहेत मे जूनला, सॉरी दिवाळीमध्ये, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तर हे सगळं कव्हर होतं याच्यामध्ये. याच्यात अजून डिटेल वाटलं तुम्हाला तुम्ही फोन करून विचारू शकता. सगळ्यात महत्त्वाचं काय सर, आता सगळ्यात महत्त्वाचे 2 पॉईंट्स आहेत. तुम्ही भलेही कुठल्याही भागातनं आलेले असो, तुम्हाला क्लासबद्दल माहिती असेल नसेल, कारण की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या रिजनमधनं मुलं येतात. ठीक आहे. कोल्हापूरपासून नागपूर सगळ्या साईडची मुलं येतात, मुंबईचे येतात, नाशिकचे येतात, सगळेच, आणि रुरल भागातनं पण येतात. त्या सगळ्यांना रिक्वेस्ट माझी की तुम्ही ॲडमिशन घेण्या अगोदर ही सगळी माहिती तर तुम्ही ऐकताच या व्हिडिओमध्ये, पण जे मुलं सिलेक्ट झालेले आहेत तुम्ही त्यांच्याशी पण एकदा बोला. ठीक आहे. सिलेक्ट झालेले सर आमच्या जिल्ह्यातनं कोणी नाहीच आहे तुमच्याकडे असं आम्हाला वाटतंय, असं तुम्हाला वाटत असेल तुम्ही कॉल करा ऑफिशियल नंबरवर. तुमचा जो काय डिस्ट्रिक्ट आहे त्याच्यामधनं आपण नंबर देण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. असं कुठलाच जिल्हा नसेल की ज्यातले मुलं सिलेक्ट झालेले नाही. इतक्या वर्षात एवढे सिलेक्ट झालेले ते नक्की असणार आहे. तर जिल्ह्यातलं फक्त मी यासाठी बोललो की थोडंसं कनेक्टेड वाटतं आपल्याला म्हणून, नाही तर अदरवाईज तुम्ही कुठल्याही मुलीचा नंबर घेऊ शकता. व्हिडिओचा एंडला बघा तुम्हाला तिथं RBI SBIचे पण मुलं दिसतील. तुम्हाला वाटलं की SBI मधल्या एखाद्या मुलाशी बोलायचं तुम्ही त्यांच्याशी बोला, RBI मधल्या मुलाशी बोलायचं त्यांच्याशी बोला, काही प्रॉब्लेम नाही. ऑफिशियल नंबरवरून तुम्ही त्यांचे नंबर घेऊन त्यांना कम्युनिकेट करा, किंवा तुमच्या रिजनमधले पण, तुमच्या ओळखीतलं नसेल तर आमच्याकडनं घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पण मुलांकडनं फीडबॅक घ्या की बाबा आम्ही ऑनलाईन क्लास जॉईन करतोय तर कसा आहे, आम्हाला असे डाऊट्स आहे, आमचे डाऊट क्लिअर होतील का, आमची कमेंट सर वाचतील का, आम्ही काही सरांना विचारलं सर उत्तर देतील का, देतात का खरंच. आम्ही प्रत्येक मुलाच्या कमेंटला उत्तर देतो. मग सर प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर देत बसले तर शिकवणार कसं, तर तेही मॅनेज होतं कसं, त्याला एक प्रॉपर सिस्टीम आहे. त्यासाठी तुम्ही एकदा हे मुलांकडनं विचारा की यार कसं होतं, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. तर बिलकुल त्याबद्दल निश्चिंत राहा आणि सिलेक्टेड मुलांचे कॉन्टॅक्ट नंबर नक्की घ्या. ओके. बरं सर पुढे आता याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज किती राहतात. ऑनलाईन बॅचमध्ये तुमच्याकडनं अभ्यास कसा करून घेतला जातो तर त्याच्यासाठी भरपूर ॲक्टिव्हिटी आहे. आता मी एक सांगत नाही, खूप जास्त ॲक्टिव्हिटी आहे. म्हणजे सर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी बॅच चालू असताना आहेत का, बॅच एक 4-4.5 महिन्यापर्यंत चालते आपली. ती 4-4.5 महिन्यांची बॅच, त्याच्यानंतर परत तुमच्यावरती तुमचं सिलेक्शन होईपर्यंत या सगळ्या ॲक्टिव्हिटीज चालू राहतात. ह्याच ॲक्टिव्हिटीजमध्ये अजून बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत. म्हणजे टेलिग्रामच्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, रोजचे 4-4, 5-5 तास सेशन चालतात. ठीक आहे. बॅच संपल्यानंतर पण आम्ही तुम्हाला धरून सोडतो. असं नाही आहे की बॅच संपली तुमचा आमचा संबंध सुटला, असं बिलकुल नाही आहे. तुम्हाला पकडून ठेवलेलं असतं. जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत त्यासाठी भरपूर ॲक्टिव्हिटीज असतात. वेगवेगळ्या सब्जेक्ट्स वाईज पण आहेत. इंटरव्ह्यू झालं, मेडिटेशन झालं, भरपूर काही घेतात. 1-on-1 मेंटॉरिंग झाली. मी एक सांगत नाही, व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, पण तुम्ही पॉज करून बघू शकता. सर इथं 1500 रुपये लिहिले त्याचे चार्जेस आहे का, नाही, हे चार्जेस तुमच्यासाठी नाही आहे. काही स्टुडंट्स दुसऱ्या काही XYZ ठिकाणी समजा क्लासेस करतात आणि मग त्यांना परत ह्या सगळ्या फॅसिलिटी पाहिजे असतं म्हणून ते परचेस पण करतात आपल्याकडे. पण तुमच्यासाठी जसं काही नाही, तुमच्यासाठी सगळं फ्रीमध्ये, म्हणजे ह्याच एकाच कोर्समध्ये येऊन जातं. त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही सिलेक्ट होईपर्यंत असतात. सर याच्यात डिस्क्रिप्टिव्ह असतं का, तर हो, डिस्क्रिप्टिव्हचे भरपूर ग्रुप्स आहेत. डिस्क्रिप्टिव्ह झालं, इंटरव्ह्यू झालं, सगळं कव्हर होतं. म्हणजे सोप्या भाषेत बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळं कव्हर होऊन जातं. प्री, मेन्स, इंटरव्ह्यू सगळं कव्हर असतं. त्यासाठी वेगळे कोणते चार्जेस द्यायची गरज नाही. एकदा ॲडमिशन झाल्यानंतर आफ्टर 4-5 मंथ्स काय असतं सर, तोच मुद्दा मी एक्सप्लेन करत होतो.
4-5 महिन्यानंतर तुमचा आमचा संबंध सुटला असं बिलकुल नाही. तुम्ही शेवटपर्यंत आमच्या सोबतच असता. तुमचं सिलेक्शन होईपर्यंत असतं, ते खूप गरजेचं राहतं. बॅच शिफ्ट करून भेटते का सर? तर बॅच शिफ्ट करून नाही भेटत. ज्या दिवशी तुम्ही ॲडमिशन घेतलं तिथून 1 वर्षभर तुम्हाला व्हॅलिडिटी असते. त्यामुळे तुम्ही त्या हिशोबाने 1 वर्ष पूर्ण वापरू शकता. असं नाही की तुमचं लेट ॲडमिशन झालं तुम्हाला व्हॅलिडिटी कमी आहे. ते पण मी आता पुढच्या स्लाइडमध्ये सांगतो. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, अँड्रॉइडवरती आणि iOSवरती हे चालतं. iOS फक्त, ठीक आहे, म्हणजे अँड्रॉइड मोबाईल्सवरती तर चालतंच, काही इश्यू नाही सगळ्यांना. iOSवरती आता ॲपलमध्ये पण हे चालतं, काही प्रॉब्लेम नाही. आधी काही दिवस अगोदर नव्हतं चालत, इथे चालतंय. पण त्यासाठी कंपल्सरी कंडिशन आहे की तुमचं सिम कार्ड त्याच्यामध्ये पाहिजे. म्हणजे आम्ही ॲपलचा मोबाईल जर यूज करतोय तर सर त्यात सिम कार्ड पाहिजे, बिलकुल पाहिजे. पण ॲपलच्या मोबाईलमध्ये सिम कार्ड राहीलच, पण त्याच्यासोबत तुम्ही काही टॅब वापरताय किंवा आता काही टॅब असे ज्याच्यामध्ये सिम कार्ड चालतं, बरोबर, तर सिम कार्ड कंपल्सरी पाहिजे. सर मग आम्ही लॅपटॉपवर वापरू का? आता लॅपटॉपवर कसं वापरणार? लॅपटॉपला सिम कार्ड नाही, बरोबर. सर आमच्याकडे टॅब आहे पण त्याच्यामध्ये सिम कार्डच नसतं, तर मग त्याच्यावर नाही वापरता येत. तर जिथे जिथे सिम कार्ड आहे त्याच्यावरच तुमचा ॲक्सेस राहील. त्यामुळे मोबाईलवरती तर आहे, 99% मुलं मोबाईलवरतीच यूज करतात, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे. आजकाल तसे मोबाईल्स पण असतात, तर मोबाईलवरती प्रॉपर यूज होतं, अँड्रॉइडवरती आणि फक्त ॲपलवाल्यांसाठी पण होतं. पण सिम कार्ड कंपल्सरी पाहिजे. सर आम्ही सिम कार्ड चेंज केलं, सिम कार्ड चेंज करून चालणार नाही. 4-5 महिने तरी कॉन्स्टंट सिम कार्ड, 4-5 महिन्यांनी पूर्ण वर्षभर सिम कार्ड कॉन्स्टंट ठेवा, ठीक आहे. तर हा मुद्दा कळाला. तुमचा मोबाईल नंबर चेंज नाही झाला पाहिजे, सिम कार्ड चेंज नाही झाला पाहिजे, हे एकदम क्लिअर सांगतो मी. ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. स्टील एवढं सगळं सांगितल्यानंतर पण एखाद्याकडे ॲपलचा मोबाईल आहे, जुना आहे, नवीन आहे, टॅब आहे, काही गडबड असेल तर तुम्ही एकदा क्रॉस चेक करा, त्याशिवाय ॲडमिशन घेऊ नका. पण या गोष्टी क्लिअर राहू दे, ठीक आहे. सर लेट ॲडमिशन झालं तर लेट ॲडमिशन झालं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही सगळं कव्हर करू शकता. कसं काय मी सगळं सांगतो, ठीक आहे. हे बघा, बॅच 2 जूनला चालू होती. बॅचचा हा टायमिंग आहे, या टायमिंगमध्ये तुमची बॅच चालेल. पण पहिला जो दिवस आहे 2 जूनचा, फर्स्ट डेला तुमचं फक्त मॅथ्सच लेक्चर होईल, ठीक आहे. का बरं सर? त्याच्यामध्ये सगळ्या आपण जनरल इन्स्ट्रक्शन्स देऊन टाकू, ॲप कसं यूज करायचं, कसं शिकवणार, बँकिंगच्या एक्झाममध्ये काय असतं, सगळं बेसिक इंट्रोडक्शन त्यामध्ये होऊन जाईल. म्हणजे ॲक्च्युअल टीचिंग 3 जूनपासून चालू होऊन जाईल. मग त्या दिवशी बाकीचे सब्जेक्ट्स पण तुमचे ओपन होतील. तर पहिल्या दिवशी आपली भेट 10-10:30 वाजता नाही होणार. फर्स्ट डे म्हणजे 2 ऑफ जून, 2 जूनला आपली भेट होईल 1:30 वाजता, ठीक आहे, लाईव्ह. ओके सर, ह्या सगळ्यांसाठी सगळ्या सब्जेक्टचं किती, हे 3 सब्जेक्ट शिकवले जातील आणि या सगळ्या सब्जेक्टचं एंडपर्यंत तुम्हाला सगळा डेटा भेटून जातो, जे काय ॲक्टिव्हिटीज आहेत वगैरे वगैरे. सॉरी सर, याची फीस किती आहे? याची फीस आहे 12,000. त्या 12,000 मध्ये GST जो आहे 18% तो इन्क्लुडेड आहे. 12,000च्या वरती तुम्हाला वेगळा GST भरायची गरज नाही. पण सर याच्यामध्ये इंटरनेट हँडलिंग चार्जेस असतात, हो, ते आहेत 321 रुपये, ते त्याच्यावरती एक्स्ट्रा भरावं लागतात. पण GST वगैरे वेगळा भरायची गरज नाही, तो त्यामध्ये इन्क्लूड असतो. ओके, याच्यामध्ये फीस रिफंड होत नाही, इन्स्टॉलमेंट नसतात. एक पर्टिक्युलर लिंक असते, तुम्हाला ॲपमध्ये गेल्यावर कळेल, डायरेक्ट पे करावं लागतं. त्याच्यामुळे महिनाभर अगोदर असतं की जेणेकरून मुलं त्या हिशोबाने पैशांची ॲडजस्टमेंट करता. प्लस ज्यांना संभाजीनगरला यायचं आहे, आता जूनमध्ये मे बी मेच्या एंडला मुलं इथं येऊन जातील, 31-31ला, मग 1-2 दिवसात सेटल होऊन जातील, किंवा मग 1 जूनला पण येतात. त्या हिशोबाने आम्ही हे 1 महिनाभर अगोदर सांगतो. तर फीस 12,000 आहे, त्याच्यामध्ये इंटरनेट हँडलिंग चार्जेस 321 रुपये एक्स्ट्रा द्यावं लागतील, हे त्याच्यामध्ये प्लस होतील, ठीक आहे. GST प्लस नाही होणार, GST त्यात इन्क्लुडेड आहे. 1 सब्जेक्ट, आता भरपूर मुलं ज्यांनी ऑलरेडी बॅच केलेलं असतं, युट्यूबला केलेलं असतं, अनअकॅडमीला केलेलं असतं, त्यांचं म्हणणे तरी कळत नाही, मग त्यांना एक स्पेशल रिजनिंगची बॅच घ्यायची असते किंवा इंग्लिशची किंवा कॉन्टची, तर स्पेशल एका विषयाची पण बॅच घेऊ शकता. त्याची फीस 6,000 आहे आणि त्याच्यात इंटरनेट हँडलिंग चार्जेस 180 किंवा त्याच्यापेक्षा थोडेसे कमी लागतील, ठीक आहे. GST त्यामध्ये इन्क्लूड असतो, तुम्हाला वेगळा एक्स्ट्रा पैसे भरायची गरज नाही, फक्त हे एक्स्ट्रा भरावं लागतील. ओके, रिफंड होत नाही, हे नीट लक्षात ठेवा. इन्स्टॉलमेंट नाही आहेत, हे पण लक्षात ठेवा. त्या हिशोबाने प्लॅनिंग करा. पहिल्या दिवशी जेव्हा आपली भेट होणार आहे, ती भेट आपली 1:30 वाजता होणार आहे, एवढं लक्षात राहू दे, ठीक आहे. तसं आम्ही तुम्हाला अनाउन्समेंट टाकूनच देऊ, बॅचमध्ये एखादा व्हिडिओ पण टाकून देऊ, बट स्टील तुम्ही त्या हिशोबाने रेडी राहा. 10:30च्या ह्याच्यामध्ये नको. और सर आता बॅच परचेस करायची कशी आणि लेट ॲडमिशनवाल्यांनी कसं करायचं ते पण ऐकून घ्या. तर ऑनलाईन बॅच जी आहे, सगळ्यात पहिले त्याचं नाव लक्षात ठेवा, C3 ऑनलाईन बॅच आहे, C3. ओके, त्याच्यासाठी पहिली प्रोसेस आहे की तुम्हाला डाउनलोड करावं लागेल क्लासचं ॲप. ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला लिंक भेटेल, आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटायला काही प्रॉब्लेम येत असेल किंवा तुम्हाला नसेल लक्षात येत, तर सरळ प्ले स्टोअरवरती जा. प्ले स्टोअरवरती गेले तर SSA एवढं टाईप करायचं, SS, आणि हे बघा हा लोगो आहे, हे SSA लिहिलेलं आहे, असं हे पूर्ण ॲज इट इज लिहून येईल, ठीक आहे. बस तेवढं ॲप डाउनलोड करा. हे पहिली एक सिंपल प्रोसेस आहे. जे मुलं आयफोन वगैरे वापरतात त्यांनाही लिंक भेटूनच जाईल या व्हिडिओच्या खाली, बरोबर सर, तिथून पण भेटून जाईल. तर प्ले स्टोअर नसेल त्यांचं, ॲप स्टोअर असेल तर जे काय असेल, ठीक आहे, ॲपलचं. सर हे पहिलं क्लिअर आहे. तर पहिलं पॉईंट काय, फक्त ॲप डाउनलोड करायचं SSA नावाने. ओके, दुसरं सर, त्याच्यामध्ये लॉग इन करताना तुमचं जे नाव आहे हे लॉग इन फक्त व्यवस्थित करा. ज्या नावाने तुम्ही ॲडमिशन घेताय तुमचं स्वतःचं नाव टाका, तेच नाव तुमचं टेलिग्रामला सगळीकडे सेम नाव पाहिजे. नाव तुमचं व्यवस्थित टाका, मोबाईल नंबर तुमचा व्यवस्थित टाका, ईमेल ॲड्रेस व्यवस्थित टाका, ज्या काही बेसिक गोष्टी सगळ्या तुमच्याच टाका.
ठीक आहे. मे बी बऱ्याच जणांचं असं होईल की सर मी ॲप ना वडिलांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलं, तर मोबाईल तुमचाच राहू द्या, तुमच्याच मोबाईलमध्ये डाउनलोड करा. पण सर पेमेंट करायला वडिलांच्या मोबाईलवरनं करायचं होतं, पेमेंटसाठी मी सांगतो कसं करायचं. पण ॲप डाउनलोड करताना नाव वगैरे सगळं तुमचं आणि प्रॉपर नाव टाका. ठीक आहे. स्टार्टिंगला तुमचंच नाव घ्या, मग आडनाव घ्या. स्टार्टिंगला आडनाव नका टाकू. ठीक आहे. परत नाव चेंज करायला गडबड होऊन जाईल. सो नाव आडनाव एवढं 2 जरी टाकलं तरी जमून जातं. ठीक आहे. सो बस सोपं आहे ना सर, एवढंच आहे त्याच्यामध्ये. ॲप डाउनलोड करायचे आणि तुमचं नाव वगैरे व्यवस्थित टाकायचं. ठीक आहे. मग आता सर पुढे प्रोसेस काय राहील? पुढे प्रोसेस बघा, जेव्हा तुम्ही ॲप ओपन करणार तेव्हा तुम्हाला अशी काहीतरी स्क्रीन दिसेल. ओके. त्याच्यामध्ये पेड कोर्स राहील पहिलेच. त्या पेड कोर्समध्ये जायचं. पेड कोर्स आता हे बाकीचं भरपूर आहे, हे हळूहळू आपलं डेव्हलप होतंय. तुमची बॅच स्टार्ट झाल्यानंतर याच्यात अजून बरंचसं डेव्हलपमेंट होईलच. बरंच काही राहील ते सगळं ॲप चालू झाल्यानंतर राहील. तोपर्यंत तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं नाही. बॅच चालू झाल्यावर तर फक्त पेड कोर्समध्ये जायचं. पेड कोर्सवर क्लिक केलं तुम्ही की तुम्हाला असा कोर्स ओपन झालेला दिसेल. हे नाही दिसणार, या आधीच्या बॅचेस आहे. तुम्हाला हे दिसेल C3 ऑनलाईन बॅच. तर ही तुमची बॅच आहे C3 ऑनलाईन बॅच. बस त्या ऑनलाईन बॅचवरती क्लिक करायचं. इथं क्लिक केलं की अशी काहीतरी विंडो ओपन होईल. इथं बाय नाऊ म्हटलं की दिसून येईल. किती पेमेंट आहे काय ते पण तिथे लिहून येईल. बघा मी 321 रुपये म्हटलं होतं एक्स्ट्रा, ते 12,321 असं इथे लिहून येईल. मग सर आता सगळ्यात मेन आम्हाला एकच टेन्शन आहे फक्त, ऑनलाईन बॅच ॲपमध्ये गेले की डायरेक्ट दिसून येते नवीन बॅच आम्ही परचेस करू, सगळं कळालं. पण सर मला पेमेंट करताना माझ्या मोबाईलवरनं नाही करायचे, भावाच्या वडिलांच्या किंवा अजून कोणाच्या रिलेटिव्हच्या याच्यावरनं करायचे. इथे लिहून दिलेलं आहे तुम्हाला. तर UPI वरती सिलेक्ट करायचं आणि UPI ॲड्रेस त्यांचा टाकायचं, काहीच प्रॉब्लेम नाही. तर पेमेंट तुम्ही दुसऱ्यांच्या याच्यावरनं करू शकता. फक्त जे तुमचं प्रॉपर नाव आहे, एनरोलमेंट आहे, ते तुमची करा असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. हे UPIचं ऑप्शन सिलेक्ट करा आणि UPI मध्ये जाऊन तुम्ही दुसऱ्यांचा UPI ID टाकून पेमेंट करू शकता. ठीक आहे. स्टील तुम्हाला हे सगळं करताना काही गडबड वाटलीच, ठीक आहे, तर ऑफिशियल नंबर्स आहेत, तुम्ही याच्यावरती फोन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. बाकी सर 1-2 अजून महत्त्वाच्या गोष्टी रिपीट करता का? येस, महत्त्वाच्या 1-2 गोष्टी काय, जर लेट ॲडमिशन असेल तर कसं होईल सर? आता बॅच 2 जूनला चालू होती, समजा आमचं ॲडमिशन 2 जुलैला आहे, महिनाभरानंतर लेट आलो आम्ही, तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही महिनाभरानंतर जरी आले ना तर 1 महिन्याचं सगळं रेकॉर्डेड त्याच्यामध्ये असणार आहे ऑलरेडी, आधीचे सगळे लेक्चर. मग सर ते कधी भेटतील आम्हाला? जसं तुम्ही 2 जुलैला ॲडमिशन घेतलं तुम्हाला महिनाभराचं सगळं भेटेल. पण सर मग आम्ही कव्हर कसं करायचं ते सगळं मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलेलं असणार आहे मॅथ्सच्या. तर पहिलं लेक्चर ओपन करायचं, त्यात सगळे इन्स्ट्रक्शन दिले जाईल की मागचं कसं कव्हर करायचं आणि हळूहळू तुम्ही कव्हर करू शकता. मग सर आमची तुमची व्हॅलिडिटी 2 जुलैपासनं पुढच्या 2 जुलैपर्यंत राहील, पूर्ण 1 वर्षभर राहील. तुम्ही भले लेट ॲडमिशन घेतलं तरी ती 1 वर्षभर व्हॅलिडिटी राहते. ठीक आहे. सर पायरसीसाठी मी आधीच बोललो, मोबाईल नंबर चेंज करणं, दुसऱ्यांच्या याच्यात लॉग इन करणं, मल्टिपल OTP घेणं, तसं काही करू नका, त्यांनी गडबड होऊन जाईल, ॲडमिशन परमनंट कॅन्सल होईल. तर बस पायरसी करू नका. सिंगल डिव्हाइसच वापरायचं तुम्हाला, मल्टिपल डिव्हाइस चालणार नाही आणि ते वापरले तरी लगेच लक्षात येतं, गडबड होऊन जाते आणि ऑटो ते कॅन्सल करून टाकतात. तर ते पायरसी करू नका. बॅच शिफ्ट होत नाही, कारण तुम्ही जेव्हाही बॅच परचेस करता तिथून 1 वर्ष असतं आणि ते आमच्या हातात नाही, सगळं ऑटो आहे, सगळं सेट आहे, सगळं सिस्टीम ऑटोमॅटिक ते ॲक्सेस निघून पण जातं, त्यामुळे बॅचेस शिफ्टिंग वगैरे असं काही होणार नाही. ठीक आहे. सिंगल फोन नंबर वापरायला पाहिजे का सर? हो, पूर्ण एकच फोन नंबर पूर्ण एंटायर बॅचमध्ये. ठीक आहे. ते सिम कार्ड तुमचं एक सिंगल पाहिजे, सिम कार्ड चेंज करू नका. ओके. या सगळ्या गोष्टी आधी क्लिअर करा. काही दिवस आहेत, मे बी तुम्हाला जर सेपरेट सिम कार्ड घ्यायचं असेल तर पुढच्या काही दिवसात सेपरेट सिम कार्ड घेऊन ठेवा, पण सगळ्या गोष्टींनी क्लिअर राहा. ठीक आहे. बाकी 2 जूनला आपली भेट होणार आहे, सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. तरी पण काही डाऊट येत असतील तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ऑफिशियल नंबर्स आहे तिथे. ठीक आहे. सर अजून काही पॉईंट सांगायचं आहे? नाही. ठीक आहे. चलो, सो विल स्टॉप हिअर. 2 जूनला भेटू आपण लवकरच. आणि हां, जूनमध्ये आता भरपूर जण ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, तर बरेच जण सध्या थोडं कन्फ्यूज असतात की काय करावं काय नाही, म्हणून त्यांना हा व्हिडिओ तरी एकदा शेअर करा. तर मी त्यांना बोललो की तुम्ही कुठले जरी फील्ड सिलेक्ट करत असाल तरी प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. आणि याच्याही नंतर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन नाही वाटलं तर जे मुलं सिलेक्ट झालेले त्यांच्याशी बोला, पण हा एकदम प्राईम टाईम असतो की आता जस्ट ग्रॅज्युएशन झालं तर हा वेळ वाया नको जायला, म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, त्यांच्यापर्यंत सांगा. आणि सर सिलेक्ट झालेले मुलं कुठे भेटतील आम्हाला, तर आता या व्हिडिओमध्ये पुढे लगेच कंटिन्यू येतील तुम्हाला. ठीक आहे. चलो, सो विल स्टॉप हिअर. थँक्यू. बाय बाय. गुड डे.